तुम्हाला माहितीये का, जेव्हा एखादं गाणं तयार होत असतं तेव्हा कधी कधी चाल आधी तयार असते आणि मग त्या चालीवरती गीतकाराला शब्द लिहायला सांगितलं जातं. धाकटी बहीण चित्रपटाच्या वेळेचा किस्सा आहे. संगीतकार होते बाबूजी. त्यांची चाल तयार होती. डा 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 डा, डा 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 डा, डा 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 डा, डा 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 डा. आणि मग या चालीवरती सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी जे शब्द रचले की ज्याच्यामध्ये कळ्या फुलं पानं सगळंच आहे. ऐका. हे गाणं ज्या वेळेला जगदीश खेबुडकरांनी रचलं त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं होतं की असं युगुल गीत हवं की ज्याच्यामध्ये कळ्या आणि फुलं ही सुद्धा आली पाहिजे आणि वातावरण कसं धुंद झालं पाहिजे.